श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। 8 मार्च 2024 रोजी आहे महाशिवरात्री। महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या वेगवेगळ्या इच्छा असतील, वेगवेगळ्या मनोकामना असतील, किंवा आपण म्हणू शकतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बघा वेगवेगळ्या समस्या आहेत, वेगवेगळ्या अडचणी आहेत। तर त्यातून सुटका होण्यासाठी, त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळण्यासाठी शिवलिंगावर, जे तुमच्या घरामध्ये, तुमच्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे त्यावर, किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता। कशाचा अभिषेक केल्याने आपल्याला काय लाभ मिळणार आहेत, म्हणजे तुम्हाला कोणता त्रास आहे आणि तुमच्या घरातील तुमच्या त्रासाप्रमाणे तुम्हाला कशाचा शिवलिंगावर या महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेक करायचा आहे, जेणे तुमच्या समस्या सुटतील, त्या समस्येतून बाहेर निघण्याचे मार्ग तुम्हाला मिळतील, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वात अगोदर आपण बघूया, बघा आपल्यापैकी बऱ्याच ताई व दादांना शत्रूचा त्रास आहे। आता शत्रूचा त्रास म्हणजे असं काही नाही की समोरून येऊन वार वगैरे करणार, कारण आजकाल बघा आपलेच नातेवाईक, आपलीच मंडळी, ज्यांना आपण आपलं आपलं म्हणतो, हीच जी मंडळी आहे ती आपली सर्वात मोठी बऱ्याच ठिकाणी दुश्मन आहेत आपण म्हणू शकतो, किंवा शत्रू आहेत। कारण दुसऱ्यांचं तर सोडा, पण आजकाल आपल्याच लोकांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही। आपल्या प्रत्येकाच्या बघा घरामध्ये दिवसभरामध्ये किंवा महिना असेल, वर्षभरामध्ये कितीतरी आपले नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, शेजारी येतात जातात, पण प्रत्येक जण आपला हितचिंतकच असेल असं असतं का हो? तर अजिबात नाही। काही जण ना की त्यांना नाही आवडलं तर ते तोंडावर बोलून दाखवतात, आणि एक वेळ खरंच अशी लोक परवडली जी तोंडावर बोलून दाखवतात, त्यांच्या मनामध्ये काही राहत नाही। हा, क्षणभर आपल्याला तेवढा वेळ राग येतो की अरे यांनी तोंडावरच माझा अपमान केला, पण ती लोक एक वेळ परवडली। पण बरेचसे असेच आपले माणसं असतात की जे आपल्याला तोंडावर हसून खूप छान, खूप चांगलं असं प्रोत्साहन करतात, आणि मागे त्यांना आपल्याबद्दल वाईट कसं होईल आपलं याचा विचार करतात। आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट झालं की त्यांना आनंद होतो, पण समोरून ते दाखवतात की ते आपल्या दुःखामध्ये सहभागी आहेत। असे जे लोक आहेत ना, ते आपल्या आयुष्यामध्ये खरंच नको आहेत। यांनाच आपण म्हणू शकतो की शत्रू आपण आपल्या आयुष्यातले म्हणू शकतो, की जे आपलं वाईट करण्यासाठी प्रयत्न करतात, आपलं चांगलं झालं की त्यांना बघवत नाही। तर मग अशा कळत नकळतपणे जे आपले शत्रू आहेत यांच्यापासून आपला बचाव होण्यासाठी तुम्ही महाशिवरात्रीला, किंवा बरेच जण बघा तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल, चांगला चालत असेल, तुमच्या बाजूचे असतील तर त्यांना ते पटत नसेल, किंवा अशा काही समस्या की जे तुमचे शत्रू आहेत कोण्या ना कोण्या रूपामध्ये ते तुम्हाला त्रास देत आहेत, तर यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तुम्हाला, आणि हे जर तुम्ही जवळच्या आजूबाजूला कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे जर हा उपाय केला तर खूप छान आहे। आणि त्यातली त्यात जर प्रदोष काळामध्ये तुम्ही हा उपाय केला तर याचे जे लाभ आहेत त्या आपण म्हणू शकतो की खूप जास्त प्रमाणामध्ये, खूप लवकर आपल्याला बघायला मिळतील। शिवलिंगावर तुम्ही मोहरीच्या तेलाचा अभिषेक करू शकता, पण डायरेक्ट तुम्ही असाच अभिषेक नाही करू शकत। मोहरीच्या तेलाचा जेव्हा आपण शिवलिंगावर अभिषेक करतो तेव्हा शत्रूपासून मुक्ती मिळते, आपलं जे धैर्य आहे ते वाढतं, म्हणजे त्या संकटांना तोंड देऊन पुढे जाण्याचं जे धैर्य आपल्यामध्ये हवं असतं, जे पाठबळ, एक प्रकारचं पुश आपल्याला हवं असतं ते मिळतं। पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मोहरीच्या तेलाचा अभिषेक करण्यापूर्वी तुमच्या आजूबाजूचे जे गुरुजी वगैरे असतील, की ज्यांना तुम्ही कुंडली वगैरे काही दाखवत असाल, तर त्यांचं मत या अभिषेकासाठी तुम्ही आवर्जून घ्यायचं आहे, आणि त्यानंतरच हा जो अभिषेक आहे तो तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर पुढचा अभिषेक म्हणजे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर गायीच्या दुधाचा अभिषेक करणं अत्यंत शुभ मानलं जातं। बघा आपल्या प्रत्येकाकडे काही असेल किंवा नसेल, दूध तर असतं, पण दूध कसं बघा, कच्चं दूध घ्यायचं आहे। कच्चं दूध म्हणजे काय, जेव्हा दूधवाले मामा आपल्याला दूध देतात तर ते न तापवता त्यातलं काही दूध आपण अभिषेकासाठी काढून ठेवायचं, शिवपूजेसाठी काढून ठेवायचं, किंवा या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही स्पेशली अभिषेकासाठी पावशेर असेल, अर्धा लिटर असेल दूध तुम्ही जास्तीचं मागून घेऊ शकता। दुधाचा अभिषेक केल्याने संतती प्राप्तीची इच्छा जर असेल तर ती पूर्ण होते। म्हणजे आपले बरेच ताई व दादा असतील ते संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करतात, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, खूप ट्रीटमेंट घेतली पण तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट येत नाहीये, तर या महाशिवरात्रीच्या दिवशी संकल्प करून तुम्ही शिवलिंगावर, घरातील शिवलिंगावर पण करा सकाळी तुम्ही, आणि संध्याकाळी प्रदोष वेळामध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं प्राचीन शिवमंदिर असेल
तर तिथे तुम्ही मनोकामना बोलून दुधाने, नवरा बायको दोघांनीही दुधाने अभिषेक करा. नक्कीच संतान प्राप्तीची जी इच्छा आहे, तुमची मनोकामना आहे, ती लवकरात लवकर पूर्ण होईल. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल, खूप ट्रीटमेंट घेताय, खूप दवाखाने बदलून झाले, पण कोणताही ट्रीटमेंटचा तुम्हाला फरक पडत नाहीये, तर अशा व्यक्तीच्या हातून सुद्धा शिवलिंगावर जर तुम्ही दुधाचा अभिषेक केला, मनोकामना बोलून, संकल्प करून, तर नक्कीच तो जो आजार आहे हळूहळू बरा होण्यास तुम्हाला मदत होते. जर तुमच्या हातून तुमच्या घरात सतत धनहानी होते, घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही, किंवा तुमच्या घरातील अशी एखादी व्यक्ती आहे तिला सतत अपयशाचा सामना करावा लागतो, कोणतंही काम एकदा केलं आणि त्याच्यामध्ये यश मिळालं, ते काम यशस्वी झालं असं कधीच होत नाही, तर अशा व्यक्तींनी उसाच्या रसाचा अभिषेक जो आहे तो शिवलिंगावर करावा. उसाच्या रसाचा शिवलिंगावर अभिषेक केला तर तुम्हाला धनसंपत्तीची प्राप्ती होते, ती टिकते. जे आपण म्हणतो ना की धन संपत्ती कमवण्याच्या संधी मिळणं गरजेचं असतं, तर त्या संधी तुम्हाला मिळू लागतात आणि त्याच्यावर काम केलं तर तुम्हाला यश सुद्धा मिळतं. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला फायदा मिळू लागतो जेव्हा तुम्ही उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करता. असे केल्याने भगवान शिवशंकर लवकर प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला जर उसाचा रस मिळाला तर आवर्जून शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर पुढचा अभिषेक म्हणजे महाशिवरात्रीला जर तुम्ही मधाने अभिषेक केला तर अत्यंत पुण्यवान मानले जाते. शिवलिंगावर मध अर्पण केल्याने एखाद्याचे मन अध्यात्माकडे झुकते व बोलण्यात गोडवा येतो. त्याच वेळी दयाळू आणि परोपकाराची भावना अंतःकरणात जागृत होते. समाजात कीर्ती आणि आदर प्राप्त होतो. आपल्यापैकी बऱ्याच ताईंच्या बघा काल परवाच कमेंट आली होती की ताई सेवा करताना किंवा काही करताना माझं मन लागत नाही, मनामध्ये इच्छा आहे पण करण्याचं धाडसच होत नाही, फक्त मनामध्ये विचार करतोय पण शरीर साथ देत नाहीये, सेवाच करावीशी नाही वाटत आहे. तर मग अशा वेळी तुम्ही मधाने जो आहे तो शिवलिंगावरती तुम्ही अभिषेक करा. तुमची जी मनोकामना आहे, इच्छा आहे, तुम्ही भगवान शिवशंकरांना बोलून दाखवा, संकल्पयुक्त करा. तर असं म्हटलं जातं की मधाने केल्याने तुम्ही अध्यात्माकडे झुकता, त्याच्यामध्ये तुमचं मन लागू लागतं. आणि बऱ्याच जणांचं असं असतं की घरामध्ये असेल, समाजामध्ये असेल त्यांना मान सन्मान नसतो, त्यांचा कोणी आदर करत नाही, अगदी म्हणजे टिंगल टवाळकी उडाल्यासारखं त्या व्यक्तीचा हे करतात. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही मधाने अभिषेक या शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर करू शकता. त्याचबरोबर महाशिवरात्रीला शिवलिंगावर दह्याने अभिषेक केल्यास आयुष्यामध्ये परिपक्वता आणि संयम येतो, तसेच भगवान शिव यांचा आशीर्वाद मिळतो. असे मानले जाते की दररोज शिवलिंगावर दह्याचा अभिषेक केल्यास तुमच्या आयुष्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात. त्याचबरोबर जर तुम्ही या शुभ दिवशी शिवलिंगावर दही शिंपडले तर मन शुद्ध होते, जीवनात मार्ग मिळतो. त्याचबरोबर मानसिक ताणतणावही कमी होतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना डिप्रेशन या गोष्टीचा खूप जास्त त्रास आहे किंवा मनामध्ये सारखा विचारांचा गोंधळ, मनशांती लाभत नाही, तर अशा वेळेला तुम्ही आवर्जून या महाशिवरात्रीच्या दिवशी दह्याने अभिषेक करू शकता. नक्कीच तुम्हाला चांगले लाभ मिळतील. त्याच्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व तीर्थातून आणलेल्या पाण्याने शिवलिंगावर जर अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्ती होते व भगवान शिव तसेच माता पार्वती यांचा आशीर्वाद सुद्धा मिळतो. सर्व तीर्थ जेव्हा तुम्ही बघा यात्रेला वगैरे जाता तर आपण बॉटलमध्ये पाणी आणतो. तुमच्याकडे काही तुम्ही कुठे गेला असाल तीर्थस्थानी आणि तिथून पाणी आणलेलं असेल तर ते सर्व एकत्र करा आणि त्याने तुम्ही या शिवलिंगावरती अभिषेक करा. नक्कीच तुम्हाला भगवान शिवशंकरांसोबत माता पार्वतीचाही आशीर्वाद मिळेल. या पवित्र दिवशी गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्याने संपूर्ण आनंद आणि मोक्ष प्राप्ती होते. त्याच वेळी संपत्तीचा अभाव दूर होतो, तसेच मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती होते. आता तुमच्या घराच्या आजूबाजूला जर एखादी पवित्र नदी वगैरे असेल, जसं की आता तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर आळंदी, देहू आपली ही नदी आहे, तुम्हाला जे जवळ असेल तिथल्या पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता. किंवा तुमच्या आजूबाजूला जिथे पूजा साहित्याचं दुकान असेल तिथे तुम्हाला छोटीशी गंगाजलची बॉटल मिळते, तर त्या गंगाजलाचा सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक केल्यास इच्छित परिणाम प्राप्त होतो. त्याचबरोबर आरोग्य प्राप्तीसाठी शिवलिंगावर तुपाने अभिषेक करावा. असे केल्याने केवळ शारीरिक समस्याच दूर होत नाहीत तर बऱ्याच आजारांपासून मुक्तता मिळते.
परंतु लक्षात ठेवायचं आहे की वेळोवेळी आपण डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घ्यायचा आहे आणि औषध घेणं टाळायचं नाहीये. म्हणजे आपल्या औषधासोबतच डॉक्टरच्या ट्रीटमेंट सोबतच हा उपाय आपल्याला करायचा आहे, जेणेकरून काय की आपण ट्रीटमेंट घेऊन थकलो आहेत पण काही फरक जाणवत नाहीये, तर याने आपल्याला नशिबाची साथ मिळेल. भगवान शिवशंकरांच्या कृपेने हळूहळू तुम्ही जी ट्रीटमेंट घेताय त्याचा तुम्हाला लाभ होऊ लागेल. तुमचं शरीर जे आहे त्या ट्रीटमेंटला प्रतिसाद देऊ लागेल आणि तुमचा जो आजार काय आहे तो हळूहळू बरा होऊ लागेल. तर नक्कीच तुम्ही याचा अभिषेक करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला काहीच शक्य नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत तुम्ही साध्या पाण्याने, जे स्वच्छ पाणी रोज आपण आपल्या घरातलं देवपूजेसाठी वापरतो नळाचं, त्या पाण्याने जर आपण शिवलिंगावर अभिषेक केला तर हेही अत्यंत शुभ मानलं जातं. एखाद्या व्यक्तीला जर तीव्र ताप येत असेल तर शिवलिंगावर पाण्याने अभिषेक केल्यावर त्या व्यक्तीने ताप कमी होतो. परंतु हे करत असताना आपल्याला मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे औषध उपचार जो आहे, ट्रीटमेंट जी आहे ती थांबवायची नाहीये. असं केल्याने ताप जर असेल तर तो उतरतो असं म्हटलं जातं. पण मनोकामना बोलायची, भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आणि तुम्हाला काहीच याच्यापैकी कशाचा अभिषेक करणं शक्य नसेल तर फक्त पाण्याने ओम नमः शिवाय म्हणून अभिषेक केला तरीही चालेल. भगवान शिवशंकर भोलेनाथांची कृपा जी आहे ती आपल्याला प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ.